मित्रांनो, जर तुम्ही MPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 5 जुलै ते 11 जुलै 2026 या आठवड्यातील टॉप 30 महत्त्वाचे करंट अफेअर्स MCQs आपण मराठीत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. तर चला आता आपण पहिला प्रश्न बघू. भारताचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी. तर वैभव सूर्यवंशीचं वय आहे, त्यांनी जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याचं वय होतं 15 वर्षे 99 दिवस. तर हा जो वैभव सूर्यवंशी आहे यांनी सचिन तेंडुलकरचा हा जो सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा विक्रम मोडला आहे. आणि वैभव सूर्यवंशीने इंग्लंड विरुद्ध T20 इंटरनॅशनल या स्पर्धेमध्ये पदार्पण केलं. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे तिन्ही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. उत्तर प्रदेश सरकारने जुलै 2026 मध्ये जलालाबाद शहराचे नवीन नाव काय मंजूर केले आहे? तर याचं उत्तर आहे परशुरामपुरी. परशुरामपुरी. तर उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने या नामांतरास मंजुरी दिली आहे. तर हे शहर शहाजहानपूर या शहरात आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की त्याचं जे नाव आहे, जे चेंज केलं आहे, ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच जलालाबाद या शहराचे नाव परशुरामपुरी हे ठेवण्यात आलेले आहे आणि हे नाव मंजूर केलेले आहे आणि हे शहाजहानपूर या जिल्ह्यात आहे. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पांडवानी लोककलेला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या कोण होत्या? तर याचं उत्तर आहे तीजनबाई. तीजनबाई. तर तीजनबाई या छत्तीसगडच्या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचे जुलै 2026 मध्ये नुकतेच निधन झाले आहे. त्यांना 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2026 नुसार 2025 मध्ये सर्वाधिक FDI प्राप्त करणारा देश कोणता ठरला आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. अमेरिका हे याचं योग्य उत्तर आहे. तर अमेरिकेला सर्वाधिक $277 अब्ज FDI मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर हा देश होता. तर हा अहवाल UNCTAD हे प्रकाशित करतं. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट नुसार सर्वाधिक FDI प्राप्त करणारा देश 2026 नुसार सर्वाधिक FDI प्राप्त करणारा देश आहे अमेरिका आणि त्याच्यानंतरचा देश आहे सिंगापूर. ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला आहे. तर हे ऑस्ट्रेलियाचे विक्रमी 7वे विजेतेपद आहे. आणि बेथ मुनी हिला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार मिळाला आहे या स्पर्धेमध्ये. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर करणारा ब्राझीलचा सर्वकालीन सर्वोच्च गोल स्कोरर कोण आहे? तर याचं उत्तर आहे नेमार ज्युनियर. नेमार ज्युनियर. तर नेमार ज्युनियर यांनी 5 जुलै 2026 रोजी निवृत्ती जाहीर केली. त्यांनी ब्राझीलसाठी 80 आंतरराष्ट्रीय गोल केले. तर नेमारने 2014, 2018, 2022 आणि 2026 चे फुटबॉल विश्वचषक खेळले आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर मेकिंग आयुर्वेदा ग्लोबल हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर याचं उत्तर आहे नीती आयोग. नीती आयोग. तर याचं उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत आयुर्वेदाला वैज्ञानिक आरोग्य प्रणाली बनवणे. तर नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी झाली.
चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे बिश्केक. बिश्केक हे याचं योग्य उत्तर आहे. तर भारत आणि किर्गिस्तान हा यांचा संयुक्त उपक्रम आहे. किर्गिज महाकाव्य मनासचा पहिला हिंदी अनुवाद ही यावेळेस प्रसिद्ध करण्यात आला. तर किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे 11 जुलै. 11 जुलै. तर हा दिवस का निवडला गेला? तर 1987 मध्ये जागतिक लोकसंख्या 5 अब्ज झाल्याने हा दिवस निवडला गेला. तर 2026 मध्ये भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे जगामध्ये. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जारी होणाऱ्या डिजिटल हेल्थ आयडी ला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ABHA. ABHA. तर ABHA चा फुल फॉर्म आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. ABHA हा 14 अंकी डिजिटल हेल्थ आयडी आहे. तर महाराष्ट्र ABHA च्या निर्मितीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची सुरुवात 28 सप्टेंबर 2021 रोजी झाली. UNCTAD च्या वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2026 नुसार 2025 मध्ये FDI प्राप्त करणाऱ्या देशात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे 11वा. 11वा हे याचं योग्य उत्तर आहे. तर भारताचा जो क्रमांक आहे हा 11वा आहे या रिपोर्ट नुसार. तर भारताने 2025 मध्ये $38.89 अब्ज FDI आकर्षित केला आहे. तर 2024 च्या तुलनेत भारत 2 अंकांनी वर आला आहे. तर UNCTAD चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. भारत आणि माली यांनी कोणता नवीन मंच सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे इंडिया माली एक्सपोर्ट प्रमोशन फोरम. इंडिया माली एक्सपोर्ट प्रमोशन फोरम. तर बामाको येथे याचा प्रारंभ झाला. व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे हा याचा उद्देश आहे. तर मालीची राजधानी आहे बामाको. जागतिक लोकसंख्या दिन 2026 ची अधिकृत थीम काय होती? जागतिक लोकसंख्या दिन 2026 ची अधिकृत थीम काय होती? याची थीम आहे रिअलायझिंग द होप्स अँड एस्पिरेशन ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. याची थीम पुन्हा एकदा सांगते मी, रिअलायझिंग होप्स अँड एस्पिरेशन ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. तर हा जो दिवस आहे हा जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. पुनर्वापर योग्य RVX रॉकेटचे पहिले यशस्वी उड्डाण कोणत्या संस्थेने केले आहे? तर याचं उत्तर आहे JAXA. तर JAXA म्हणजे काय? जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी हे याचा फुल फॉर्म आहे JAXA. आणि हे जे आहे पुनर्वापर योग्य रॉकेट आहे. तर RVX चा फुल फॉर्म आहे रियुजेबल व्हेकल एक्सपेरिमेंट. तर भविष्यातील कमी खर्चातील अवकाश मोहिमांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सर्वाधिक ABHA आयडी कोणत्या राज्यात तयार करण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. तर उत्तर प्रदेश हा देशात प्रथम क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ABHA हा डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे. तर ABHA ची फुल फॉर्म आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. तर उत्तर प्रदेशचा हा भारतामध्ये पहिला क्रमांक आहे ABHA आयडी तयार करण्यात. हरियाणाचा पहिला स्वतंत्र GI टॅग उत्पादन कोणते ठरले आहे? तर याचं उत्तर आहे सिरसा किन्नू. सिरसा किन्नू. तर सिरसा किन्नूला भौगोलिक मानांकन GI मिळाला. तर GI टॅगमुळे स्थानिक उत्पादनाला कायदेशीर संरक्षण मिळते. तर
GI नोंदणीसाठी चेन्नई येथील GI रजिस्ट्री जबाबदार आहे. 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर आहे जयपूर. जयपूर हे याचं योग्य उत्तर आहे. या परिषदेत जयपूर डिक्लेरेशनही स्वीकारण्यात आलं आणि ही परिषद DARPG द्वारे आयोजित केली जाते. ACITI या नव्या त्रिपक्षीय भागीदारीमध्ये भारतासोबत कोणते 2 देश सहभागी झाले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे याचं योग्य उत्तर आहे. तर ACITI ऑस्ट्रेलिया म्हणजेच ACITI चा फुल फॉर्म आहे ऑस्ट्रेलिया कॅनडा इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. हा याचा फुल फॉर्म आहे. A फॉर ऑस्ट्रेलिया, C फॉर कॅनडा, I फॉर इंडिया आणि T फॉर टेक्नॉलॉजी आणि I फॉर इनोव्हेशन. तर हे AI हरित ऊर्जा आणि क्रिटिकल मिनरल्सच्या क्षेत्रांवर भर देते. तर ही एक महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय भागीदारी आहे. विजय ट्रान्सफॉर्मेशन रोडमॅप कोणत्या दलाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे भारतीय स्थल सेना. भारतीय स्थल सेना. तर भारतीय स्थल सेना प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी हा रोडमॅप सादर केला. तर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान आधारित लष्कर उभारणे हे याचं ध्येय आहे. तर याचं कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ब्राझील संघाचा कर्णधार कोण होता? तर याचं उत्तर आहे नेमार ज्युनियर. नेमार ज्युनियर हे याचं योग्य उत्तर आहे. तर नेमारच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने प्रथमच ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले. तर 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलला रौप्य पदक मिळाले होते. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की आत्ताच नेमारने निवृत्ती जाहीर केली आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे 94वा. 94वा हे याचं योग्य उत्तर आहे. तर भारताने 2025च्या तुलनेत रँकिंगमध्ये प्रगती केली आहे. तर फिनलंड हा देश सलग प्रथम क्रमांकावर आहे. तर हा अहवाल UNSDSN संस्था प्रकाशित करते. AI फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये भारतातील कोणाचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे याचं योग्य उत्तर आहे. तर संस्थापक सदस्यांमध्ये सुनील भारती मित्तल आणि लक्ष्मी मित्तल यांचाही समावेश आहे. तर हा आयोग ITU अंतर्गत काम करतो. तर ITU चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. तर याचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे नीता अंबानी. नीता अंबानी याचं योग्य उत्तर आहे. तर समाजसेवा आणि परोपकारी कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. तसेच नीता अंबानी यांना टॅम्पा शहराची की टू द सिटी देखील प्रदान करण्यात आली आहे. तर AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मध्ये AAPI चा फुल फॉर्म काय आहे? अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन हे याचं फुल फॉर्म आहे. 2026 मध्ये पेरूच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर आहे केइको फुजिमोरी. केइको फुजिमोरी. तर रन ऑफ निवडणुकीत त्यांना अंतिम विजय मिळाला. तर पेरूच्या माजी राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फुजिमोरी यांच्या त्या कन्या आहेत. तर पेरूची राजधानी काय आहे? लिमा आणि त्याचं चलन आहे पेरुवियन सोल. पेरुवियन सोल हे त्याचं चलन आहे. ब्रिजमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे गिरीश भारद्वाज कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ब्रिजमॅन ऑफ इंडिया हे यांनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कमी खर्चातील पादचारी पूल बांधणी हे कार्य त्यांनी केलेले आहे. या क्षेत्राशी ते संबंधित आहे. त्यांनी ग्रामीण भागात 150हून अधिक निलंबित पादचारी पूल उभारले आहेत. त्यांना 2017 मध्ये प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार हा मिळाला आहे.
त्यांना लोकांमध्ये सेतू बंधू म्हणूनही ओळखले जात असे. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. UDISE प्लस 2025-26 हा अहवाल नुकताच कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे? UDISE प्लस 2025-26 हा अहवाल कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे? तर याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालय हे याचं योग्य उत्तर आहे. शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पायाभूत सुविधांची सांख्यिकीय माहिती या अहवालात आहे. तर हा भारतीय शालेय शिक्षणाचा सर्वात मोठा डेटाबेस आहे. तर याचं जे फुल फॉर्म आहे हा UDISE प्लस चा फुल फॉर्म आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्लस. हा याचा फुल फॉर्म आहे. ADB ने चेन्नईच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता आधुनिकीकरणासाठी किती कर्ज मंजूर केले आहे? तर ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. तर ADB ने किती कर्ज मंजूर केले आहे चेन्नईच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता आधुनिकीकरणासाठी? तर याचं उत्तर आहे $230 दशलक्ष. 230 दशलक्ष डॉलर. तर चेन्नई महानगरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी हा मोठा निधी आहे. तर ADB चे मुख्यालय म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकचे मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स येथे. मनास हे प्रसिद्ध महाकाव्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? मनास हे प्रसिद्ध महाकाव्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे किर्गिस्तान. तर मनास हे किर्गिज जमातीचे पारंपरिक राष्ट्रीय महाकाव्य आहे. तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील हे सर्वात लांब महाकाव्यापैकी एक आहे. तर या महाकाव्यामध्ये सुमारे 5 लाख ओळींचा समावेश आहे. जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 6 जुलै. 6 जुलै. तर संयुक्त राष्ट्रांनी 2024 मध्ये या दिवसाची अधिकृत घोषणा केली आहे. तर हा प्रथम कधी साजरा करण्यात आला? 2025 मध्ये. तर IFAD या दिवसासाठी प्रमुख जागतिक समन्वय संस्था आहे. जुलै 2026 मध्ये दिल्ली सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने कोणता प्रकल्प जाहीर केला आहे? तर याचं उत्तर आहे क्लीन एअर हेल्दी दिल्ली. क्लीन एअर हेल्दी दिल्ली. तर 8,300 कोटींचा पर्यावरण सुधारणा प्रकल्प हा आहे. तर हा जागतिक बँकेच्या तांत्रिक व वित्तीय सहकार्याने राबवण्यात येणार आहे. हा जो प्रकल्प आहे हा जागतिक बँकेच्या तांत्रिक व वित्तीय सहकार्याने राबवण्यात येणार आहे. शहरातील वाढते वायू प्रदूषण व लक्षणीयरित्या कमी करणे हे याचं उद्देश आहे. तर मित्रांनो हे होते 5 जुलै ते 11 जुलै या वीक मधील करंट अफेअर्सचे टॉप 30 क्वेश्चन्स. मला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की पेरूची राजधानी काय आहे? हे कमेंटमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर चला, धन्यवाद.